classes. Today's our very first topic is a trigonometric function for standard 10. We are going to start it. Trigonometry. सर्वात अगोदर ट्रिग्नोमेट्री मध्ये फर्स्ट टॉपिक आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशो. आता हे बघू की ट्रिग्नोमेट्रिक बेसिक रेशोज काय आहेत जे आपण ऑलरेडी 9th मध्ये स्टडी केली आहे. तर ट्रिग्नोमेट्री मध्ये सर्वात अगोदर एक राईट अँगल ट्रायंगल घेऊ आपण. सपोज याचं नाव दिलेलं आहे आपण ABC. सपोज अँगल आहे आपला 90 degree and angle B is equals to theta. Suppose the in triangle ABC, very first ratio is sin theta. The sin theta is equals to दोस्तों opposite side upon hypotenuse. Formula है sin theta is equals to opposite side upon हायपोटेनियस. तर अपोजिट साइड कोणाची? तर थीटाची अपोजिट साइड मीन्स समोरची बाजू. तर थीटाची अपोजिट साइड मीन्स ऑब्वियसली थीटाची समोरची बाजू आपल्याला दिसते AC मीन्स ही झाली आपली अपोजिट साइड. अँड हायपोटेनियस मीन्स 90 च्या समोरची साइड आपल्याला दिसते BC. हा झाला इथे हायपोटेनियस. That means sin theta is equals to opposite side upon hypotenuse. The opposite side है अपनी AC and hypotenuse है अपना BC. तो sin theta is equals to झाला अपना AC upon BC. Second formula है अपना cos theta. Cos theta is equals to दोस्तों अपना adjacent side upon hypotenuse. ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनियस. ऍडजस्टंट साइड कोणाची? ऍडजस्टंट साइड घेऊ आपण थीटाची ऍडजस्टंट साइड. तर थीटाची ऍडजस्टंट साइड जर का पाहिला आपण तर AB आहे आपली ऍडजस्टंट साइड. तर therefore cos theta is equals to adjacent side upon hypotenuse. That is adjacent side will be equals to AB and hypotenuse is BC. Therefore भेटला sin theta is equals to opposite side upon hypotenuse and cos theta is equals to adjacent side upon hypotenuse. हे बेसिक दोन्ही फॉर्म्युले आहेत. तिसरा फॉर्म्युला आहे आपला tan थीटा. तर tan थीटा नेहमी ध्यानात ठेवायचा आहे. tan थीटा इज इक्वल्स टू होते sin थीटा अपॉन cos थीटा. नेक्स्ट फॉर्म्युला आहे आपला फोर्थ फॉर्म्युला cot थीटा. तर cot थीटा इज इक्वल्स टू नेहमी ध्यानात ठेवायचा आहे cos थीटा अपॉन sin थीटा. आणि आपण इथं म्हणू शकतो की tan हा कॉटच्या उलटा आहे. दॅट इज टॅन अँड कॉट बोथ आर इनवर्स. टॅन अँड कॉट बोथ आर दी इनवर्स. आपण जर का इथं पाहिलं टॅन इज इक्वल्स टू होते साइन अपॉन कॉस आणि कॉट इज इक्वल्स टू होते कॉस अपॉन साइन. दॅट मीन्स आपण पाहू शकतो की टॅन आणि कॉट हे एकमेकांच्या उलटे आहे. टॅन मध्ये आपण टॅन आणि कॉट मध्ये रिलेशन पाहू शकतो की टॅन म्हणजे साइन अपॉन कॉस आणि कॉट म्हणजे कॉस अपॉन साइन. हा महत्त्वाचा पॉइंट आहे आपला. फिफ्थ फॉर्म्युला आहे आपला सेक थीटा. सेक थीटा इज इक्वल्स टू होते आपला 1 अपॉन कॉस थीटा. नेहमी ध्यानात ठेवायचं इथे की कॉसच्या उलटा कॉस थीटाच्या उलटा सेक थीटा. आणि लास्ट फॉर्म्युला आहे आपला कोसेक थीटा. कोसेक थीटा इज इक्वल्स टू 1 अपॉन साइन थीटा. 1 अपॉन साइन थीटा दॅट इज वी कॅन से दॅट साइन थीटाच्या उलटा आपला कोसेक थीटा. दॅट मीन्स पुन्हा आपण इकडे फॉर्म्युले बघू. साइन थीटा इज इक्वल्स टू ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. cos theta is equals to adjacent side upon hypotenuse. tan theta is equals to sin theta upon cos theta. cot theta is equals to cos theta upon sin theta. sec theta is equals to 1 upon cos theta and cosec theta is equals to 1 upon sin theta. हे झाले आपले बेसिक ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. बेसिक ट्रिग्नोमेट्रिक
रेशोज. रेशो याच्यासाठी बिकॉज हे दोन साइडचं डिव्हिजन आहे, देअरफॉर आपण म्हटलेलं आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशो. रेशो मीन्स one thing upon another thing, therefore it is written as trigonometric ratio. नेक्स्ट थोडस डोकं लावू आपण आणि आता इथं पाहू, थोडा विचार करून की इथं आणखी काय होतं. आता दिलेला जो ट्रायंगल आहे तो जर आपण पाहिला तर हा दिसतो आपला राईट अँगल ट्रायंगल. तर राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण असं म्हणू शकतो की इन ट्रायंगल एबीसी सपोज अँगल ए इज इक्वल टू 90 डिग्री आणि इफ अँगल ए इज 90 डिग्री आपण लावू शकतो इथे पायथागोरस थेरम. आता लावून पाहू आपण, तर इथे म्हणू अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम म्हणत असते की हायपोटेनियस स्क्वेअर और साइड स्क्वेयर प्लस साइड स्क्वेयर इज इक्वल्स टू हायपोटेनियस स्क्वेयर. तो आपण साइड स्क्वेयर प्लस साइड स्क्वेयर इज इक्वल्स टू हायपोटेनियस स्क्वेयर. तर फर्स्ट साइड आहे आपली, कुठलीही साइड घेतली तरी चालते, एक तर एबी घ्या किंवा एसी घ्या. तर पहिले आपण एबी घेऊ, एबी होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सेकंड साइड इज एसी स्क्वेअर. That means AC whole bracket square is equals to hypotenuse square is nothing but a BC square. चला आता एक एक्सपेरिमेंट करू की आपण करू की डिवाइडेड बाय BC square on both the side. तर आपण करून पाहू की डिवाइडेड बाय BC square on both sides. चलो जसं हे डिवाइड केलं तर आपल्याला भेटणार आहे बघा AB square plus AC whole bracket square, this whole upon BC square is equals to BC square upon BC square. therefore याच्या खाली हे चाललं जाते, तर हे होईल आपलं AB square upon this BC square plus AC square upon this BC square is equals to BC square cancel, this is nothing but 1. चला आता आपल्याला भेटलं AB square upon BC square plus AC square upon BC square. आता थोडंसं आपण पाहू इथं होत काय. आपण याला असं लिहू शकतो AB upon BC this whole bracket square, law of indices according to the, plus AC upon this BC whole bracket square is equals to 1. थोडा विचार करू आपण. आता थोड्या वेळ अगोदर पाहिलं की AB is nothing but the adjacent side and BC is nothing but the hypotenuse. That means adjacent side upon hypotenuse side whole bracket square, and adjacent side upon hypotenuse is nothing but the cos theta whole bracket square. अगोदर आपण पाहिलं की cos theta काय आहे. cos theta आपला AB by BC, therefore इथे लिहिलं आपण cos theta whole bracket square plus AC by BC is nothing but आपण AC काय आहे. AC by आपल्याला दिसते opposite side and BC is nothing but the hypotenuse. तर आपल्याला इथे दिसणार आहे AC by BC is nothing but the sin theta whole bracket square is equals to 1. So therefore cos theta whole bracket square plus sin theta whole bracket square is equals to 1 भेटला. आपण याला असं लिहू शकतो, यालाच आपण असं लिहू शकतो cos square theta plus sin square theta is equals to 1. आणि यालाच आपण असंही लिहिलं तरी चालते sin square theta plus cos square theta is equals to 1. हा झाला आपला नवीन एक फॉर्म्युला, याला म्हणू आपण इक्वेशन नंबर फर्स्ट. चला तर इथे आपण पाहिलं की आपण काय केलं, फक्त एक ट्रिग्नोमेट्री आपण एक पायथागोरस यूज केला. तर पायथागोरस यूज केल्याच्या नंतर आपल्याला एक नवीन फॉर्म्युला भेटला sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, ध्यानात ठेवायचा आहे. sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. आता आपण पाहू की याच्यातून आणखी दोन फॉर्म्युले निघाले. आता एक प्रयोग आपण असा करू, एक्सपेरिमेंट करू
की डिवायडेड